नाशिकच्या दिंडोरीमध्ये काल रात्री भूकंपाचे धक्के बसले, त्यामुळे घरांना तडे गेले। दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत। 4.3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती। नाशिकमध्ये जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्याचं केंद्रबिंदू गुजरात होतं। नाशिक जिल्हा प्रशासनाला माहिती दिली, मात्र या भूकंपाच्या धक्क्यानंतर नाशिकच्या आसपास घरांना या अशा प्रकारे तडे गेलेले दिसतायत। आमचे प्रतिनिधी पवन येवले आपल्या सोबत आहेत। पवन, कधी हे भूकंपाचे धक्के जाणवले आणि काय त्याचे परिणाम दिसतायत? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यासह गुजरात राज्यातील काही भागांमध्ये रात्री 10 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवलेले आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा असेल, दिंडोरी असेल, या ठिकाणी अनेक घरांना तडे गेल्याची माहिती जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून समोर आलेली आहे आणि त्या संदर्भातले फोटो देखील जिल्हा प्रशासनाने समोर आणलेले आहेत। दरम्यान 4.3 रिश्टर स्केल आणि 5 किलोमीटर खोल असं भूकंपाची नोंद जी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून देखील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। आणि या भूकंपाचं केंद्रबिंदू जे आहे ते गुजरात राज्यातील हदगडच्या डोंगर रांगाजवळ असलेलं भानगड जे आहे त्या ठिकाणी हे भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं समोर आलेलं आहे। आणि आज जिल्हा प्रशासनाकडून जे काही नाशिक जिल्ह्यातील जे काही धरण जलस्रोत ठिकाणी पाहणी जी आहे ती करण्याचे काम आता सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कुठल्या पद्धतीचे तडे वगैरे गेलेत का याची पडताळणी जी आहे ती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केली जाते। दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आव्हान सध्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले। श्वेता, पवन, धन्यवाद या माहितीसाठी।